दर महिन्यात एकादशीचे व्रत येतात. हे व्रत भगवान विष्णूला समर्पित असतात. वर्षातील 12 एकादशींपैकी सर्वात पुण्यदायी आणि महत्त्वाची मानली जाणारी एकादशी म्हणजे निर्जला एकादशी. ज्या ज्या व्यक्तींना दर महिन्यातील एकादशीचे व्रत करायला जमत नाही, ते लोक निर्जला एकादशीचे व्रत करतात. असे म्हणतात की एका व्रताने वर्षातील सर्व एकादशीचे पुण्य मिळते. हे व्रत कठीण असतात कारण या व्रतामध्ये पाणी न पिता उपवास करायचा असतो. म्हणून ह्या एकादशीला निर्जला एकादशी असेही म्हणतात. मात्र मनोभावे केलेले निर्जला एकादशीचे व्रत मनोकामना पूर्ण करणारे असतात असे बोलले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. पाहुयात उद्याच म्हणजे 6 जून रोजी येणाऱ्या निर्जला एकादशीचे व्रत कसे करायचे, तसेच शुभमुहूर्त आणि तिथी कोणती आहे ती पाहूयात. तर 6 जून रोजी दुपारी 2:15 प्रारंभ होणारी ही निर्जला एकादशी 7 जून रोजी पहाटे 4:47 समाप्ती होत आहे. निर्जला एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला सोडला जातो. म्हणजेच या व्रताची सांगता 7 जून रोजी केली जाईल. निर्जला एकादशी दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. म्हणजे हे व्रत कसे करावे, तर ह्या दिवशी केलेल्या व्रताचे पुण्य मिळते, तसेच मनोकामना देखील पूर्ण होतात अशी मान्यता आहे. हे व्रत निर्जल म्हणजेच पाणी न पिता करावे. या दिवशी काहीही खाऊ पिऊ नये किंवा पाणी देखील न पिता हे व्रत करण्याची पद्धत असल्याने हे व्रत कठीण मानले जाते. परंतु काही गोष्टीत काळजी घेतल्यास हे फारसे जड जात नाही. निर्जला एकादशीच्या दिवशी पाणी ग्रहण करायचे नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी नेहमीपेक्षा आपण ह्या दिवशी कमी बोललो तर आपली एनर्जी टिकून राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त श्रमदायी कामे करू नयेत, म्हणजेच आपल्याला हे निर्जला एकादशीचे व्रत हे कठीण जाणार नाही. निर्जला एकादशी ही विष्णूंना समर्पित अशी आहे. म्हणून 12 वर्षातील एकादशी म्हणजे प्रत्येक महिन्यात येणारी एक एकादशी आपणास करावयास जमले नाही तर निर्जला एकादशी करण्याचे श्रेय जे आहे ते पूर्ण आपल्याला 12 एकादशी करण्याच्या बरोबर मिळते. म्हणजेच त्याचे पुण्य जे आहे ते 12 एकादशींच्या बरोबर आहे. म्हणून वर्षभरातील उपवास आपल्याला करण्यास जमले नाही तरी आवर्जून निर्जला एकादशी ही करावीच. पुढे दिलेप्रमाणे विष्णूंना समर्पित अशी निर्जला एकादशी असल्यामुळे आजच्या दिवशी विष्णूंची खास सेवा करायची असते. त्यामुळे आजच्या दिवशी आवर्जून विष्णू सहस्रनामाचे पठण करणे हे खूप भाग्यदायी मानले जाते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा फोटो घ्यायचा आहे आणि त्यांच्यासमोर आपल्याला विष्णू सहस्रनाम म्हणायचे आहे. विष्णूंना आपल्याला पाण्याचा, नंतर दुधाचा आणि नंतर पुन्हा पाण्याचा अभिषेक करायचा आहे. आणि एक वेळा आपल्याला पुरुष सूक्त किंवा श्री सूक्त म्हणायचे आहे. तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसल्यास बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे आणि त्यांना 108 तुळशीचे स्वच्छ केलेले पानं अर्पण करायचे आहेत. आणि त्याचसोबत आपल्याला पुढील मंत्र म्हणायचा आहे आणि प्रत्येक मंत्रासोबत आपल्याला एक तुळशीचे पान बाळकृष्णांना किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर अर्पण करायचा आहे. तर ओम नमो भगवते वासुदेवाय धीमहि असा हा मंत्राचा जप करत आपल्याला 108 तुळशीचे पानं हे बाळकृष्णांना किंवा भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत. शक्य झाल्यास व्यंकटेश स्तोत्राचे 21 आवर्तनं तुम्ही करू शकतात. विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करताना काही लोकांना भीती वाटते, कारण ते संस्कृतमध्ये आहेत म्हणून त्याचा उच्चार चुकीचा होऊ नये आणि चुकीचा उच्चार झाल्याने आपल्याला वेगळी काही शिक्षा मिळेल म्हणून काही लोक ते वाचण्यास टाळतात. पर्यायी म्हणून व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम तुम्ही श्रवण देखील करू शकतात. निर्जला एकादशीच्या दिवशी म्हणजेच उद्या 6 तारखेला
निर्जला एकादशी आहे आणि त्या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचं रात्री 12 वाजता तुम्ही 21 वेळा पठण केल्याने साक्षात विष्णू तुम्हाला प्रकट होतील आणि तुम्हाला दर्शन देतील. अशा पद्धतीची ही सेवा आहे. अत्यंत उच्च कोटीची फलदायी आणि पुण्य प्रदान करणारी अशी ही सेवा आहे. तर उद्याचा दिवस खूपच खास आहे. तुम्ही 12 महिने एकादशीचे व्रत करू शकले नाहीत तरी चालेल, परंतु निर्जला एकादशी केल्याने पूर्ण वर्षभराचे उपवास करण्याचे फल जे आहे किंवा पुण्य जे आहे आपल्याला मिळते. म्हणून आवर्जून निर्जला एकादशी करण्याचा आपण प्रयत्न करावा. त्याचसोबत भगवान विष्णूंना तुळस प्रिय असल्यामुळे संध्याकाळी माता तुलसीची सेवा करण्यास विसरू नये. आपण रोजच संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावतो, परंतु उद्याच्या दिवशी म्हणजे निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीला सकाळी पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून हे पाणी माता तुलसीला अर्पण करावे आणि संध्याकाळी न चुकता आवर्जून तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावणे. तुम्ही उद्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळही दिवा लावू शकतात, परंतु त्या दिव्याची वात जी आहे ती दक्षिणेकडे नसावी, पूर्वेकडे तुम्ही त्या दिव्याची वात करू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही पिंपळाच्या झाडाखालीही उद्याच्या दिवशी दिवा लावू शकतात. दिवा लावण्यासोबतच तुळशीजवळ तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय धीमहि हा मंत्र म्हणावा. बऱ्यापैकी लोकांचा एकादशीच्या दिवशी उपवास असतो आणि ज्यांना एकादशीला उपवास करायला नाही जमले ते निर्जला एकादशीच्या दिवशी उपवास हे करतातच. परंतु काही लोक असेही असतात की यापैकी कोणतीही एकादशी किंवा कोणताही उपवास ते करत नाही, परंतु अशा वेळेस चुकूनही घरामध्ये मांसाहार किंवा व्यसन करू नये. आजच्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहार करणे हे निषिद्ध आहे किंवा चुकीचे आहे. काही घरांमध्ये नेहमीच मांसाहार केला जातो. मग अशा वेळेस ते सोमवार, बुधवार, एकादशी, चतुर्थी अशा गोष्टी लक्षात न घेता सर्रासपणे मांसाहार करत असतात. परंतु निर्जला एकादशी किंवा कोणत्याही एकादशीला मांसाहार चुकूनही करू नये किंवा घरामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये. ज्या लोकांनी निर्जला एकादशी केलेली आहे त्यांनी नेहमी लक्षात घ्यावयाची गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी, कारण एकादशीच्या दिवशी तांदूळ हा चालत नाही, म्हणून उपवास सोडवताना देखील भात किंवा खिचडी असे काही करू नये. दुसऱ्या दिवशी उपवासाची सांगता करताना म्हणजेच 7 जून रोजी उपवासाची सांगता करायची असते. अशा वेळेस गोडाधोडाचं नैवेद्य हे देवांना आधी दाखवायचं. तसेच रोजच आपण देवांना नैवेद्य दाखवायला पाहिजे, परंतु निर्जला एकादशीच्या दिवशी काहीतरी गोड करावे उपवास सोडवताना. आणि त्यानंतर आपण एकादशी संपल्यानंतर हा उपवास सोडवायचा आहे आणि त्या दिवशीही तुम्हाला भगवान विष्णूंची आराधना करायची आहे. त्याचसोबत माता लक्ष्मीचीही पूजा करायची आहे आणि अशा पद्धतीने निर्जला एकादशीची सांगता करायची आहे. तर भक्तांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. स्वामी चिंतन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या, म्हणजेच अशाच पद्धतीची नवनवीन माहिती तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील. आणि अशाच पद्धतीने स्वामी समर्थ यांच्या इच्छेने मी इथेच या व्हिडिओची समाप्ती करत आहे. धन्यवाद.